पुढील बॉल राऊंड द विकेट. इथे आडवा पाय चांगलाचा फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्रॉस करत सीमा पार चौकार. धावसकत धाव फलकावते 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावती जयश्रीराम चिंपाडा संघाची. इथे मदत स्क्वेअरचा फटका सजवायचा होता. तिसरा बॉल वरती नक्कीच कमबॅक केले गेले गोलंदाज परीक्षच्या माध्यमातून. इथे मात्र नो बॉल आहे. नो बॉल. धावसकत धाव फलकावरती पाहायला मिळते. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. याच पुढील बॉल गोलंदाजी मार्क होते गोलंदाज परेश. इथे नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. नक्की इनफिल्डला भेद दिल का. बॉल निघून चालला नक्की सीमा पार. आमच्या नक्कीच आदिवासी सरपंच शेखाला सलामी दे. चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार. 4 धावा. Yes, thank you. इथे सोनेकी चांगलाचा फटका चांगला आहे. फटका चाललाय लॉंग लेगला. बॉल निघून चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला पार करत सीमा पार चौकार. 4 धावांसाठी जबरदस्त बॅटिंग. अनस्टॉपेबल बॅटिंग. चांगली सुरुवात पाहायला मिळू शकाल चिंपाडा संघाकडनं. पाहायला मिळते बॅटरच्या माध्यमातून. यस पहिल्या षटकाचा खेळ समज झालाय. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बिनगडीबाचा 14 धावा भाविश आणि महेशची जोडी जयश्रीराम चिंपाडा संघाकडनं. चांगलं षटक राहिलं गेलंय. परीक्षा माध्यमात विचार केला जाईल तर 14 धावा आल्यात. पहिला पॉवरफुल षटक होतं. धावा नक्कीच केल्यात 14. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. विजय दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. विजय इथे रिव्हरचा फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय नक्की सीमा रेषेचा वेध घेतो. याही बॉल मध्ये आक्रमकता दाखवली गेली आहे. फलंदाज नक्कीच भावेशच्या बॅट मध्ये हा रिव्हरचा फटका स्विचचा फटका आक्रमकता दाखवली गेली. चौकार. चांगलाचा फटका. एक गडी बाद नक्कीच 18 धावा धाव फलकावती चिंपाडा संघ. ते सफल झाले होते. नक्कीच पाहुशाल ऑप्टमच्या बाहेर गेले होते मारण्यासाठी परंतु बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. बॉल पहिला फेरीतील हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे
यस इथे मात्र नक्की आमचे मनोहरजी डिंगोरे साहेब नक्की रजा घेताना पाहायला मिळतात. धन्यवाद आल्याबद्दल. पुढील बॉल स्टेप आउट केलेला फटका मिस टायमिंग आहे स्वतःच्या गोलंदाजीवरती. कॉटन बॉल ची चान्स आणि सक्सेसफुल ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विजय चव्हाण पूर्णपणे बीट केलं होतं बॅटर भावेशा बॅटरला. धावा धाव फलकावरती 2 गडीपद 18 धावा. चिंपाडा संघ पहिल्या ओव्हरमध्ये नक्की चांगली सुरुवात केली होती. गोलंदाज विजय इथेच फटका चांगला आहे. चांगला फटका पाहू शकता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. होईल का झेल कॅरी. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल आणि केली आहे चुकी. फुटबॉल साइडने बॉलला मात्र नक्की तिकडे उडवत होते. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साह्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 20-20 ऑन द बोर्ड. येस पुढील बॉल विजय. इथे सोनगीत मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. कॉल दिला गेलाय. त्या कॉल वरती सक्सेसफुल जल्लोष होतोय कारण विकेट मात्र तेजसची घेतली गेली आहे. तिसरा धक्का पाहायला मिळतो चिंपाडा संघाचा 20 वरती तिसरा धक्का. थँक्यू. एक नक्कीच पाहू शाल त्यांचा आवाज नक्कीच पाहू शाल. शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच धुंदणत असतो. त्याचबरोबर आमच्या परम मित्र सातत्याने नक्कीच कबड्डी असो या नक्कीच बैलगाडा शर्यतील नक्की शहापूर तालुक्यात मोठं नाव. त्याचबरोबर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधले मोठं नाव द व्हॉइस ऑफ धसाई समालोचक क्षेत्रातील खूप मोठं नाव फैजलभाई शेख सरांचा शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत फैजलभाई शेख यांचं. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पुढील बॉल इथे सोने नक्कीच पाहू शकता. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला मात्र भेदून बॉल निघून चाललाय. नक्की सीमारेषेचा भेद घेतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. हे बॅटर सागर के बल्ले से निकलता हुआ संघर्षमय करणार चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या धाव फलक होती 24. 12 बॉलचा खेळ झालाय नक्की 2 षटका अखेर धावसंख्या पाहायला मिळते 24. चला फिल्डिंग करणारी टीम अंबरच्या संघ नक्की आपण सहकार्य करायचं आहे. नक्कीच स्कोरच्या माध्यमातून नक्कीच शरदजी केवारी सर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. संदेश पाहायला मिळतोय. एका बाजूला शहापूर विभागातील संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला शेरे विभागातील हा संघ पाहायला मिळतो अंबरजे. ते शॉर्ट आर्म पूल होता. शॉर्ट आर्म गुल केला गेलाय. विश्वास वेंगालच्या बॅट मधनं बॉल निघून चालाय लॉंग लेग सीमा पार. या बॉल वरती आलाय द ब्रँड ऑफ चिंपाडाचा हा उत्तुंग बीट करणारा षटकार.
थँक्यू सो मच धन्यवाद डीजे. व्हॉलेंटियर बॉल द्यायचे. पहिल्या फेरी विजय संघाने नक्की ज्यांनी नक्की फर्स्ट राऊंड जिंकलाय त्या संघांना मात्र विनंती करतोय त्या संघाच्या कर्णधारांना की आपण यायचंय. यानंतर नक्की ड्रॉचा कार्यक्रम केला जाईल. लॉट्स पाडले जातील. चला पहिल्या फेरीत विजय संघाने लवकर नक्की रिपोर्टिंग करायचंय. विनंती करतो पहिल्या फेरीचे जे फर्स्ट राऊंड जिंकलेत त्यांनी मात्र यायचंय. आमच्या कॉम्पाऊस मध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील बॉल संदेश इथे मध्ये फटका लाजवाब यावेळी रन्स मिळतील. क्षेत्रक्षण नक्की जात आहेत डीप मध्ये येत आहेत. दुसऱ्या प्रयत्न क्विकली कॉल दुसरा सेकंड राऊंड रनआउटची चान्स होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु नक्की रनआउट करू शकले. डायरेक्ट हिटचा नक्की प्रयत्न फसलाय. 2 धाबा कंप्लीट 2च्या सहाय्यानं धाव फलका 32. तिसऱ्या षटकामध्ये नक्की पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्या 32 धावा धाव फलकावरती तिसऱ्या षटकामध्ये नक्की बॅटिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा विश्वास मिंगाल स्मॉल पॅकेट ऑफ चिंपाडा ऑन बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतं फलंदाज विश्वास. ते मात्र नक्कीच पाहू शकाल बॅटरच्या माध्यमातून फंबलिंग झाली होती. नॉन स्ट्राईकचा बॅटर मात्र अर्ध्या पिच वरती धावून गेले होते. तर विश्वासने मात्र नक्कीच पाहू शकाल माझ्यावरती विश्वास का टाकलाय संघाने हे मात्र सांगितलं की थांब मी आहे इकडे डोंट वरी मी सुद्धा नक्कीच मारू शकतो असं विश्वासच्या बॅटमध्ये नक्की धावा आल्यात. मागच्या विचार केला जाईल तर या मॅचचा पुढील बॉल ओहो फॉलिंग स्विचचा प्रयास जबरदस्त फटका नक्की जबरदस्त शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल विश्वास मेंगाल. फॉलिंग स्वीपचा क्रिकेटचा क्लास बॉल निघून चाललाय सीमा पार क्लासिकल फटक्याचा फलंदाज नक्कीच विश्वास मेंगालच्या बॅट मधनं या बॉलवरती ठोकलाय षटकार. Thank you so much. गोलंदाज सज्ज इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्र नक्की देतात. एक धाव तर कंप्लीट केली गेली. एक सिंगल तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण दाखवले गेले. नक्कीच विचार केला जाईल तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये विश्वास मिंगाला स्ट्राईक मिळत नव्हती परंतु या ओव्हरमध्ये जशी स्ट्राईक मिळाले रोटेट झाली या स्ट्राईक मध्ये नक्कीच वरती जेव्हा आला तिसऱ्या ओव्हरसाठी परंतु आक्रमकता नक्कीच जबरदस्त पाहायला मिळाली. धाव फलकावरती पाहायला मिळतात नक्कीच. आता मात्र धावा 39 39 ऑन द बोर्ड. बॅटिंगला आता मात्र सागर इथे वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या साईडने धाव का पाहायला मिळते की 40-40 ऑन द बोर्ड. 40 धावा धाव फलकावरती. इथे फटका मात्र जमदार आहे सागर परंतु क्षेत्ररक्षक आहेत. यस नक्कीच 2 धावा ना. यस 2 धावा सेफ आहे नक्कीच. 2 धावा धाव फलकावर नक्की जुळले 3 षटका अखेर धाव का 42 शेवटचं षटक असेल डीतवर स्पेशली. चला पहिल्या फेरीतील नक्की ज्यांनी फर्स्ट राऊंड जिंकलाय पहिल्या फेरीतील विजय संघाने त्यांनी नक्की त्या कर्णधारांनी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. तिथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. चला लवकर यायचंय. विनंती होते फर्स्ट राऊंड जिंकलेले संघ लवकर उपस्थित राहायचे.
आणि तर ड्रॉचा कार्यक्रम केला जाईल. चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच फटका चांगला आहे, फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय लांब लांब लांब, बॉल निघून चाललाय सीमा पार. हा येतोय षटकार 6 धाव्यांसाठी. नक्कीच पहिल्या फलंदाजीवर विजय संघांनी कॅप्टन्स विनंती करतोय, ज्याच्या संघाने नक्कीच फर्स्ट राऊंड जिंकला त्या कॅप्टनना विनंती करतोय आपण जायचंय. पहिल्याच बॉल मध्ये नक्की षटकार ठोकला गेलाय. विश्वास या बॅटरनं जबरदस्त बॅटिंग. स्मॉल पॅकेट ऑफ चिंपाडा संघाचा हा बॅटर पाहण्यामध्ये विश्वास. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. याही बॉल वरती जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. बॉल झालाय चुम अंतर, हवाई सफर. बॉल निघून चालाय सीमा पार. हा षटकार बॅक टू बॅक दोन, दुसरा बिग ब्लास्ट, 2 षटकार आलेत. टीम दोराचा पाडा टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण या इथे ड्रॉ करत आहोत. चला दोराचा पाडा टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी क्विकली टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं. धाव बॅक टू बॅक 2 षटकार. येईल का तिसरा? पुढील बॉल. याही बॉल वरती पाहू शकाल रिबतचा फटका सजवायचा, अनोख्या शैलीचा फटका. परंतु मात्र नक्की पायच्या स्वरूपात धावा मात्र नक्की जुळल्या जातील. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आहे. विश्वास मिंगाल मैदानाला आग लावून टाकतो हा बॅटर. धाव फलकावरती 4च्या सहाय्याने धावसका पुढे जाते आहे. 58 धावा. ऑन द बोर्ड. 58 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यस नक्कीच. दोरेचा टीमचे कॅप्टन्स अलेक्स आपण लवकर यायचंय. प्रवीण कडाली आपण लवकर यायचंय. प्रवीण कडाली आपण दोन्ही चालू सामन्याच्या दोन्ही सगळं 12th मॅनने जायचंय तिकडे. मात्र नक्की डॉट चेंडू टाकला गेलाय. चौथा बॉल मात्र डॉट चेंडू टाकला गेलाय. धाव फलकावरती पाहायला 15 ऑन द बोर्ड. 58 धावा धाव फलकावरती. विश्वास मिंगालचं वादळ मात्र घोंगावत आहे या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळतो ज्या बॅट मध्ये नक्की आतापर्यंत नक्कीच पाहू शकाल 4 षटकार आलेत. तो बॅटर विश्वास मिंगाल. स्मॉल पॅकेट ऑफ चिंपाडा संघाचा हाच नक्कीच खेळाडू आहे. पुढील बॉल विश्वासाठी पुढे टाकलेला बॉल सरळ बॅटने मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये नक्की क्षेत्रक्षेत्र येतात. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासह धावताय. दुसरी होईल का कंप्लीट? यात झालाय 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. या 2च्या सहाय्याने धाव संख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. दोरेच्या पाड्या टीमचे कॅप्टन्स धाव फलकावरती 60. शॉटअप होता. शॉटअप फुल केला गेलाय. बॉल केलाय गोल. जबरदस्त फटका. विश्वास मेंगाल ऑन फायर बॅटिंग मार्क वरती.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, धावसंख्या पाहायला मिळते 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. 24 बॉल 67 जाऊया की तिकडे मध्ये ड्रॉचा कारण केला जातो. आमचे साथी समालोचक जोडले गेलेत तिथे मध्ये लगेच विशालजी पाटील सर, थँक्यू. हो, थँक्यू सो मच. चला, पाचही टीमचे कॅप्टन आपण या माणसावरती काही गोष्टी आधी क्लिअर करणार आहे की बघा 5 चिठ्ठ्या आहेत. 4 चिठ्ठ्यांमध्ये 1 2 3 4 आणि एकामध्ये विन. ज्या टीमचा कॅप्टन विनची चिठ्ठी उचलेल त्या टीमला पुढे वाटचाल. आणि त्यानंतर 1 2 3 4 नंबर आहेत सिरियल वाईज. 1 नंबरची चिठ्ठी ज्याच्याकडे असेल त्याची मॅच 2 नंबरवाल्यासोबत होईल आणि 3 नंबरवाल्याची मॅच 4 वाल्यासोबत. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हर करा. स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबडी साहेबांच्या शुभेच्छा आपण हा ड्रॉ करीत आहोत. ड्रॉ पण करीत आहोत. एक एक चिठ्ठी उचलायची आहे. चार नंबर विन आला टीम वाफेपाडा टीमला या ड्रॉच्या साह्याने पुढे वाटचाल बाय मिळालेली आहे. आणि एकंदरीत 1 नंबरची चिठ्ठी कोणाकडे? कुडशेत आणि लढत असणार आहे सांबडमाल सारमाल. आणि त्यानंतर 3 नंबर 4 नंबर टीम डोऱ्याचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट चिंपाडा विजयी संघ. आपण टॉस देखील करून घेऊया. दोन टीमचे कॅप्टन ताबा 1 नंबर 2 नंबर चिठ्ठी ज्यांच्याकडे राखली टॉस देखील आपण करणार आहोत. साहेब देखील आपल्या संवेदनेत आहेत. साहेबांच्याच शुअर्स आपण टॉस करणार आहोत. मॅच 4च ओव्हर असेल. गणेशजी कांबळे साहेबांच्या शुभेच्छा आपण हा टॉस इथे करीत आहोत. कॉल कोण करतो ते सांगा. कॉल टीम कुडशेत टीमचा कॅप्टनचा कॉल हेड असा कॉल आहे आणि हेड झाला. कुडशेत टीमने टॉस जिंकला. मित्र फक्त निर्णय सांगायचा. टॉस कम्प्लीट. टॉस जिंकला टीम कुडशेतने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. मी साहेबांना विनंती करा आपण मंचावरती सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. यापुढील होणारी जी लढत आहे टीम कुडशेतने टॉस जिंकला आणि फर्स्ट फिल्डिंगचा डिसिजन घेतला. अर्जुन जे अधिकारी साहेबांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विजय आणि अविनाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेगर गाव गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने तुम्ही पाहतायत आदिवासी सरपंच चषक 20-25 दिवस क्रमांक 4 आणि लढत आहे पहिल्या फेरीतील ही शेवटची. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम अंबर्ज आणि त्यांचा अगेन्स्ट चिंपाडा आणि क्रिक डॉट बॉल क्या बात है. मग टार्गेट जो सेट केला अंबर्जी टीमचा अगेन्स्ट 67चा टार्गेट आहे. चिंपाडा संघ सध्याचा घडीला या मॅचमध्ये हवी आहे कारण बॅटिंग चांगली केली. 66 बनवला 4 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर 67 डिफेंड करत असताना सुरुवात लाजवाब बॉलर विश्वास मिस्टामिंग चेंडू उंच गेला. फिल्डर येत आहे डाऊन दी बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती. रनआउटची देखील शक्यता नाही आहे. सेफली रिटर्न पोहोचलेत. दरम्यान जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती कंप्लीट झाली सिंगल. एक धाव फलकावरती. टार्गेट जर आपण पाहिलं तर फार मोठा उभा केला कारण मला वाटतं की फर्स्ट टाइम आपण या स्पर्धेमध्ये 66 टोटल बनताना पाहिलं हायस्ट टोटल असेल.
ज्याप्रमाणे खेळ इथे पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः बॅटर विश्वासच बरसला होता. 35 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला आणि आता बॉलिंग करत असताना देखील आपण पाहत आहोत की एक चांगली सुरुवात आपल्या टीमला तो मिळवून देतो. स्कोर कार्ड 1 वरती आणि मी ऑनेस्टली सांगेल की सिंगल डबलने काही होणार नाहीये. या परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळणं ही गोष्ट महत्त्वाची असेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीनुसार खेळणं फार महत्त्वाचं राहतं आणि सध्याच्या घडीला ते कार्य करायचं बॅटिंग टीमला. कारण जर इथे सिंगल डबल्सने तुम्ही पुढे चालले तर यशाच्या मार्गापर्यंत पोहोचणं, यशापर्यंत पोहोचणं, या मॅचमध्ये जिंकणं ही गोष्ट फार अवघड आहे. फिल्डिंग टीम पगली आणि शेवटची सूचना, प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका. राऊंड द विकेट हॅमर केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. आता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात, पोहोचलेत, बॉल फील्ड झालं आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. फोटो सेशन सुरू आहे. जर्सीवरती तुम्ही नाव पाहू शकता. सर्वांनी अर्जुन शेठ अधिकारी साहेबांचं नाव त्या टी शर्ट वरती आहे आणि साहेब देखील उपस्थित आहेत आणि हा फोटो सेशन करणे हे टी शर्ट्स साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. साहेबांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करेन. फार महत्त्वाचं योगदान सन्माननीय अर्जुन शेठ अधिकारी साहेबांच्या स्पर्धेमागे राखलं आणि साहेबांची उपस्थिती देखील आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. साहेबांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धावफलक सध्याच्या घडीला 7 ऑन द बोर्ड, 7 धावा फलकावरती आणि चेंडू बाकी या ओव्हरमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एकंदरीत चांगलाच फटका आला विनाशचा बॅटमधना. पहिला चौकार आपण पागला आणि असेच फटके हवे आहेत. हुक करायचा होता, दिशा खराब, डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळालं आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक देखील आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. मग टार्गेट जर आपण पाहिलं ना तर 67 करायचं आहे. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्पेशली क्रिकेटच्या खेळामध्ये की टार्गेट कोणताही छोटा आणि मोठा नसतो. तुमची विचारशक्ती मॅटर करते की तुम्ही किती पुढे जाल. अपील झाली, पंचांनी नकारलं, रनआउटची शक्यता नाहीये. लेग बाईजची एक सिंगल इथे मिळेल आणि अशा प्रकारे प्रमाण जर आपण पाहिलं खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर. नाईन विदाउट लॉस टीम अंबरजी आणि रिमेनिंग खेळ जो बाकी आहे त्या 3 षटकांचा 3 षटकांमध्ये करायचा 58-58. सेकंड ओव्हर. बॉलर गौरव दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. बघा 18 मध्ये आता 58 करायचं आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अजूनही मी म्हणेन की सामना संपला नाहीये, मॅच बाकी आहे. मॅच बाकी आहे आणि लॉफ्ट केला आणि फिल्डर काय करतो त्या प्रश्न आता निर्माण होतोय. कारण फ्री होम डिलिव्हरी होती बट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायला विसरले असं वाटतंय. कॅच झाली, ड्रॉप, बॉल देखील गेला बाउंड्री लाईन पलीकडे. बट मिळतील किती हा प्रश्न. येस, काही टप्प्यांनी हा बॉल गेला. चौकार येतोय. धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 13 धावा धावफलकावरती. बघा फ्री होम डिलिव्हरी होती, ना लेफ्ट जायचं होतं ना राईट जायचं होतं, फक्त कॅच पकडायची होती जागेवरती. बट तेही झालं नाही. आता चेंडू फार उंच गेला. विकेट किपरने कॉलिंग केली, पोहोचतात विकेट किपर बट तरी सुद्धा कॅच ड्रॉप. बघा ग्लव्स देखील आय थिंक परिधान केलेत विकेट किपरने बट तरी सुद्धा कॅच पकडणं अवघड झालं कारण जजमेंट थोडं प्रॉपर नव्हतं हेच पाहायला मिळालं.
2 कंप्लीट धावफलक 2 धावांच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये तर फिल्डिंग टेस्ट झाली ते, कारण डीपमध्ये मिड विकेटला कॅच ड्रॉप. त्यानंतर आपण पाहत आहोत की विकेट किपर धावले, त्यांनी देखील इथे कॅच ड्रॉप केली आणि धावफलक आता 15 ऑन द बोर्ड. आणि जे मी सांगितलं की सामना अजून भरपूर बाकी आहे, बट तो माइंडसेट त्या विचारशक्तीने बॅटिंग करणं महत्त्वाचं. फुल लेंथ प्लन मिस डॉट बॉल येतोय. एक एक डॉट बॉल देखील या मॅचमध्ये सध्याचा घडीला विजयाच्या दिशेने घेऊन चालला टीम चिंपाडा टीमला. आणि एकंदरीत चिंपाडा टीमचे 12 पण मला वाटतं ड्रॉ उचलण्यासाठी होते. त्यांनी नावही सांगितलं होतं तिथे की चिंपाडा. आणि आता ह्या मॅचमध्ये देखील बघा एक्झॅक्टली त्यांचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल दरम्यान पॉइंटला चाललाय. बॉल फील्ड झाला. मिळेल सिंगल. धावफलक आता लेग बायचे एक सिंगल आहे. धावफलक आता या एका धावेचा मदतीने स्कोर कार्ड 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत. येणारे दोन चेंडू आणखीन आहेत. 2 चेंडू आणखीन आहेत. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस केले जातात, कारण उजव्या शैलीचा बॅटर आता विजय स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस यशांचा वे लो फुल टॉस होता, मिस केला बॅटरने, बट बॉलरने मिस केला नाहीये. क्लीन बोल्ट. धक्का पहिला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. 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 अपील, पण अपील कशासाठी होती हा प्रश्न मलाही निर्माण होतो. आणि बॅटची कडा लागली. येस, आणखीन एक धक्का इथे लागला, कारण थोड्या वेळासाठी आम्ही देखील सरप्राईज झालो की झालंय काय. आणि त्यानंतर इथे कन्फर्मेशन आलं की बॅटची एज लागली होती. विकेट आणखीन एक आणि धक्का लागला हा दुसरा. खेळ दरम्यान समाप्त झाला. 2 ओव्हरचा गरज धावफलक 16 धक्के लागले. 2 इन ॲट नंबर 4 न्यू मॅन इन अंकुश क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. बट आता परिस्थिती फार बिकट झाली आहे आणि जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर येत्या 12 चेंडूंवरती करायचं रन्स 51 धाव्यांची आवश्यकता आहे. बघला 12 चेंडूंनी तर बॅटिंग साईडचे 12 वाजवले हेच मी म्हणेन, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग झाली आणि एकंदरीत पहिलं सत्र तर पूर्णपणे त्रासदायक होतं टीम अंबरजेसाठी, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग झाली. चला प्लीज वर्ल्ड कमी घ्या. फिल्डिंग साइड थर्ड ओव्हर. पहिलाच बॉल पुल केला ऑन साइडला. पुल अँड पॉवरफुल बॉल गेला थीट डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली सुरुवात या षटकाची. 6 षटकार येतोय. षटकार येतो पहिल्याच बॉल वरती. चेंडू शिल्लक येते 11 मध्ये करायचं 45.
कॅल्क्युलेशन नुसार अजूनही पॉसिबल आहे. हुक करायचा होता आणि रिप्ले आम्ही पाहिला अगदी मिडल स्टंपवर हा बॉल गेला आणि बॅटर सांगतात की अंपायर्स वाईड आहे का, बट मिडलवरनं गेला. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. मग एकंदरीत दोन गोष्टी असतात. एक बॉलरचा पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं, जेव्हा पायांवरती बॉल आदळतो ना तेव्हा त्याचा इम्पॅक्ट काही असू त्या बॉलरला वाटतं की विकेट आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता, इनफिल्डमध्ये फिल्डरही होते आणि हे पहा एकंदरीत 1 2 3 तीन फिल्डर्सचे प्रयत्न लागले तेव्हा जाऊन हा बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट झाला या 2 धावा. आणि त्यानंतर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटरचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला ना, बॅटरने जर बॉल मिस केला तर डेफिनेटली आहे अंपायर्सकडे पाहतात की अंपायर्स वाईड आहे का, या गोष्टी स्वाभाविक पाहायला मिळतात. आता देखील बॉल जर आपण पाहिलं तर मागे गेला, थर्डमॅनला फुल्डर आहेत. बॅटचा संपर्क आय थिंक सो होता, खांद्याला बॉल लागला होता. नेक्स्ट बॉल हुक केला, बट डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल्डर आहेत. तरी सुद्धा हे काय घडलं, जणू काही चेंडू पासून स्वतःला वाचवत होते असंच पाहायला मिळालं आणि बॉल निघून गेला. बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. रिप्ले बघा, जे मी सांगितलं की बॉल पासून स्वतःला वाचवत होते की काय. मी नेहमी सांगेल की युद्धाला उतरण्याआधी माघार कधी घेऊ नका. आणि सध्या सगळी बॉल फील्ड करायचं सोडून थोडी माघार फिल्डरने घेतली. आता देखील हुकचा फटका हा लाजवाब फटका आहे. बघा, बॅटरचा वी लॉंग ऑन लॉंग ऑफ असतो, बट या बॅटरचा वी मागे आहे. बॉल धरमाड गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार. धावफलक या 4 धाव्यांचा मध्ये 32 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये करायचं आहे 35 धावा. सुनीलजी डिंगोरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करेन या आपण मंचावरती आपलं देखील आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सुनीलजी डिंगोरे साहेबांना मी विनंती करेन या आपण मंचावरती, जे सध्या सगळीला ग्राउंडच्या बाहेर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम षटक 6 चेंडू शिल्लक करायचा 35 धावा. प्रत्येकी बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा आहे, पण ते कार्य इथे होईल का हाच प्रश्न आहे. लास्ट ओव्हर बॉलर तेजस दरम्यान तयार होता. पहिलाच बॉल ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळले असं वाटलंही नाही की मोठा फटका येतोय हा डॉट. कधी कधी बॅटर ज्याप्रमाणे बॅटरची बॅट स्विंग असते आणि ज्याप्रमाणे बॅटरचा बॉडी लँग्वेज आपण पाहतो, एक गोष्ट क्लिअर होते की मोठे फटके येतील की नाही. आता देखील जर आपण पाहिलं तर फुटवर्कचा भाव होता. त्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन ज्याप्रमाणे केलं, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, पण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. वन्स अगेन स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, बॉल नंतर आला. येतोय डॉट. स्टेप आउट झालेत बॅटर स्टेप आउट आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट. लाजवाब स्ट्रोक षटकार येतोय बट मेहरबा आते आते बहुत देर हो गई, कारण हे फटके अगदी आधी यायला हवे होते, वेळेवरती यायला हवे होते आणि इथे जास्त उशीर झाला. तर या ज्या रन्स येत आहेत ना त्या फक्त पराभवाचं अंतर इथे कमी करू शकतात. षटकार येतो धावफलक 6 धाव्यांचा मतीनं 39 धावा धावफलकावरती. आता देखील स्टेप आउट झाले, हॅमर्स गेलं. बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर थांबलेत त्या रिजन मध्ये. बॉल फील्ड केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत रनआउटची शक्यता आणि बॅटर सेफली पोहोचलेत. 2 धावा मिळतील.
पुल करायचं होतं बट बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि एक सहज सोपा विजय प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती टीम चिंपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चिंपाडा संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल यात मात्र आता काही शंकाही राहिली नाहीये. लो फुल टॉस होता, गॅपमध्ये बॉल चाललाय बट फिल्डर पोहोचला डीप फाईन लेग पर्यंत बॉल फील्ड केला, थ्रो येईल आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त झाला आणि सामना इथे जिंकला टीम चिंपाडा. टीमने प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस बिकॉज बॅटिंग करत असताना बनवला 35, बॉलिंग करत असताना फक्त दिल्या 9 धावा. तोच विश्वास ठरला या सामन्याचा सामनावीर. चला विश्वास आपण या विश्वासला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. लाजवाब खेळ विश्वासचा लागला आणि नेक्स्ट मॅच मध्ये टॉस देखील कंप्लीट झालेला आहे. सो विनंती असेल की प्लीज लवकरात लवकर